नमस्कार, माझ्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आहे 5 मे आणि आज आलेली आहे अंगारकी चतुर्थी। संकष्टी चतुर्थी जेव्हा मंगळवारच्या दिवशी येते तेव्हा त्या तिथीला अंगारकी संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं। संकष्टी चतुर्थी हा दिवस गणेशाच्या आराधनेसाठी उपासनेसाठी सर्वोत्तम दिवस म्हटला जातो, कारण या दिवशी गणेश तत्व हजारो पटींनी जागृत असते असं म्हटलं जातं। जर तुम्ही अंगारकी चतुर्थी दिवशी गणेशाची सेवा केली, नामजप केला तर तुमच्या आयुष्यामधले विघ्न हे गणेशाच्या कृपेने दूर होतात। त्याचबरोबर जर तुम्ही एक अंगारकी चतुर्थीचं व्रत केलं तर 21 संकष्टी चतुर्थी केल्याचं पुण्य तुम्हाला लाभतं असं देखील म्हटलं जातं। त्यामुळे बघा, अंगारकी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे। त्यामुळेच आपल्याला आज अंगारकी चतुर्थी दिवशी छानशी छोटीशी पण विधिवत अशी पूजा मांडणी आपल्या देवघरामध्ये करायची आहे। अतिशय साधी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे। तर देवघरामध्ये किंवा देवघरासमोर जिथे कुठे तुम्ही पूजा मांडणार आहात तिथे छोटासा पाट चौरंग ठेवा, त्यावर लाल रंगाचे वस्त्र अंथरायचे आहे। एक स्वच्छ ताम्हण किंवा ताट घ्यायचं आहे, त्यामध्ये गणेशाची मूर्ती जी आपण देवघरामध्ये रोज पूजतो ती घ्यायची आहे। मूर्तीवर आपल्याला दुधाने 21 वेळा ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा अभिषेक करत दुधाने अभिषेक करायचा आहे। त्यानंतर 21 वेळा स्वच्छ पाण्याने अभिषेक आपल्याला मूर्तीवर करून घ्यायचा आहे आणि पुन्हा ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे। आज अंगारकी चतुर्थी दिवशी अवश्य आपल्याला गणेशाच्या मूर्तीला दुधाने पाण्याने अभिषेक हा करायचा आहे। आता जिथे आपण पाट चौरंग ठेवलेला आहे त्यावर लाल वस्त्र अंथरायचे आहे। लाल रंग हा गणेशाला अत्यंत प्रिय रंग आहे, त्यामुळे शक्यतो लाल रंगाचे वस्त्र अंथरायचे। त्यावर जोडपान ठेवायचे, म्हणजे पानाची जोडी ठेवायची। त्यावर तांदळाची रास करायची, त्यावर हळद कुंकू अर्पण करायचे, म्हणजेच तांदळावर हळद कुंकू अर्पण करून घ्यायचे। त्यानंतर अभिषेक केलेली गणेशाची मूर्ती स्वच्छ पुसून कोरडी करून घ्यायची आणि त्या तांदळाच्या राशीवर ठेवायची। आता गणेशाला सगळ्यात आवडणारं जे वस्त्र असतं किंवा जानवं असतं तर ते आपल्याला इथे कापसाचं किंवा तुम्ही सुती धाग्याचं जानवं बनवलं, वस्त्र बनवलं आणि ते गणेशाला अर्पण केलं तरी चालेल। गणेशाला आवडणारी लाल रंगाची फुलं तुम्ही अर्पण करायची आहेत। गुलाब असेल, जास्वंद असेल, कोणतंही लाल रंगाचं फूल तुम्ही गणेशाला अर्पण करू शकता। आता गणेशाला खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा। त्यानंतर बघा, आपल्याला तांदळानेच तिथे छोटासा चंद्र काढायचा आहे। चंद्राचं पूजन करायचं आहे। हळद कुंकू अर्पण करून आपल्याला अशा प्रकारे जो तांदळाचा चंद्र आपण काढलेला आहे तर हळद कुंकू अर्पण करायचं। गणेशाला, चंद्राला आपल्याला फुलं अर्पण करायची आहेत। अंगारकी चतुर्थी दिवशी गणेशाची अशी छान सोपी साधी विधिवत पूजा मांडणी आपल्याला करायची आहे। चंद्राचं पूजन देखील आपल्याला अशा पद्धतीने तिथेच गणेशाच्या मूर्तीच्या शेजारी करायचं आहे। आणि सुवासिक फुलं, जेवढी फुलं तुम्हाला अर्पण करता येतील तेवढी फुलं आपल्याला गणेशाला अर्पण करायची आहेत। खडीसाखरेचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला कापूर पेटवून गणपती बाप्पांची आरती म्हणून घ्यायची आहे। आता हे पूजन कधी करायचं तर तुम्ही आज दिवसभरात कधीही हे पूजन करू शकता। तर आज 5 मेला अंगारकी चतुर्थी आहे आणि आजचा चंद्रोदय हा रात्री 10:05 आहे। तर हे पूजन तुम्ही चंद्रोदयाच्या वेळी केलं तरीही चालेल। तर अशा पद्धतीने आपल्या देवघरामध्ये हे पूजन आपल्याला करून घ्यायचं आहे। तुम्हाला अगदी रात्री वेळ नाही आहे, काहीतरी काम आहे, तर तुम्ही दिवसभरात कधीही हे पूजन केलं तरीही चालेल। आज अंगारकी चतुर्थीला अशा पद्धतीने छान असं पूजन आपल्याला करून घ्यायचं आहे। नैवेद्यामध्ये तुम्ही गणेशाला प्रिय असणारे जे मोदक आहेत तर ते करू शकता। काहीच बनवणं शक्य नाही आहे तर तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य न विसरता गणेशाला अर्पण करायचा आहे। आणि चंद्रोदयाच्या वेळी अशा पद्धतीने बघा, आपल्याला चंद्राचं पूजन देखील करायचं आहे। म्हणजे तुमच्या अंगणामध्ये टेरेसवर जाऊन आपल्याला तिथे चंद्राला दुधाने चंद्राला अर्घ्य द्यायचे आहे।
त्या दुधामध्ये 4-5 तांदळाचे दाणे टाकायचे आहेत आणि चंद्राला अर्घ्य द्यायचे आहे. अंगारकी चतुर्थी दिवशी जर तुम्ही अशा प्रकारे चंद्राचं पूजन करून चंद्राला अर्घ्य दिलं तर तुमच्या आर्थिक प्रगतीमध्ये चांगली वाढ होते आणि गणेशाचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. तर या गोष्टी आपल्याला आज करायच्या आहेत. त्याचबरोबर गणेशाला आवडणाऱ्या ज्या दुर्वा आहेत तर त्या देखील आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला एक दुर्वांचा उपाय सांगणार आहे. 21 दुर्वांचा उपाय हा आहे. हा उपाय तुम्हाला शक्यतो चंद्रोदयाच्या वेळेला करायचा आहे. म्हणजे आज तुम्ही रात्री चंद्रोदयाच्या वेळेला हा उपाय करायचा आहे. तर बघा, तुम्हाला अशा पद्धतीने काय करायचं आहे, पूजन करून घ्यायचं आहे. 21 दुर्वा तुम्हाला घ्यायच्या आहेत. दुर्वा या चांगल्या आणून ठेवायच्या आहेत. बरोबर 21 दुर्वा घ्यायच्या आहेत. त्याला 3 पाती असली पाहिजेत अशा 21 दुर्वा आपल्याला घ्यायच्या आहेत. आता बघा, मनातील जी कोणती इच्छा आहे तर ती तुम्हाला गणेशाला सांगायची आहे. नोकरी लागत नाही आहे किंवा व्यवसायामध्ये यश मिळत नाही आहे, अजून कुठलीही इच्छा असेल, मुलांविषयीची असेल, ती तुम्हाला गणेशाला सांगायची आहे. त्यानंतर तुम्हाला एक दुर्वा घ्यायची आहे आणि ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप करत गणेशाच्या चरणाजवळ तुम्हाला तिथे ही दुर्वा अर्पण करायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला 21 वेळा ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप करत एक दुर्वा गणेशाच्या चरणाजवळ अर्पण करायची आहे. आधीच तुम्हाला इच्छा बोलून दाखवायची आहे. तुम्ही कोणत्या कामासाठी हा उपाय करता आहात ते सांगायचं आहे आणि गणेशाला प्रार्थना करायची आहे की लवकर माझी ही इच्छा पूर्ण व्हावी. अशा पद्धतीने 21 दुर्वांचा उपाय तुम्हाला आज रात्री चंद्रोदयाच्या वेळेला करायचा आहे. तर नक्की तुम्ही हा 21 दुर्वांचा उपाय जो आहे आज अंगारकी चतुर्थीला करा. बघा, नक्कीच ज्या कामामध्ये अडचणी येत आहेत किंवा जे काम पूर्णत्वाला जात नाही तर त्यामध्ये सकारात्मक बदल झालेले तुम्हाला दिसतील. तर अशा पद्धतीने हे पूजन देखील तुम्हाला आज करायचं आहे अंगारकी चतुर्थी दिवशी आणि 21 दुर्वांचा हा उपाय पण तुम्हाला करायचा आहे. अंगारकीचा जर तुम्ही उपवास केलेला असेल, अशा पद्धतीने पूजन करून गणेशाचं आणि चंद्राचं पूजन करून नंतर तुम्ही उपवास हा सोडायचा आहे. उपवास सोडताना तो तुम्हाला गोड पदार्थांवर सोडायचा आहे. उपवासासाठी जे तुम्ही म्हणजे उपवास सोडण्यासाठी जे जेवण बनवणार आहात तर सात्विक जेवण तुम्हाला बनवायचं आहे. खूप जास्त मसालेदार गोष्टी बनवायच्या नाहीत. त्याचबरोबर कांदा, लसूण, मांसाहार यांचं सेवन आपल्याला करायचं नाही. आणि जे फणस आहे तर फणस आपल्याला अंगारकी चतुर्थी दिवशी, संकष्टी चतुर्थी दिवशी खाणं टाळायचं आहे. तर या गोष्टी आपल्याला नक्की लक्षात घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने अंगारकीची जी पूजा आहे, साधी सोपी पूजा कशी करायची हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. 21 दुर्वांचा उपाय देखील सर्वांनी आज चंद्रोदयाच्या वेळेला 10 वाजता करायचा आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांपर्यंत आजचा अंगारकीचा हा जो पूजनाचा व्हिडिओ आहे तर तो पोहोचेल.